पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा जिल्ह्यात नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी दिली। इन सोलापूर न्यूज चॅनल कार्यालयात प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी देखील मोठ्या भक्तिमय वातावरणात गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली असून दररोज सकाळ संध्याकाळ विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते श्रींची पूजा करण्यात येते। दरम्यान सोमवारी सायंकाळच्या सत्रात सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांचं श्रींच्या पूजनासाठी इन सोलापूर न्यूजच्या कार्यालयात आगमन झालं। चॅनल प्रमुख समाधान वाघमोडे यांनी त्यांचं स्वागत केलं। दरम्यान संजय जगताप यांच्या हस्ते गणरायाचं विधिवत पूजन करून आरती करण्यात आली। यानंतर इन सोलापूर न्यूज चॅनलच्या वतीनं ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन चॅनल प्रमुख समाधान वाघमोडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। तत्पूर्वी वृत्त समन्वयक राजेश कुलकर्णी यांनी आपल्या प्रास्ताविकात संजय जगताप यांच्या कार्यपद्धतीतून पोलीस आणि जनतेच्या संवादाचं चित्र दिसून येतं असा उल्लेख केला। दरम्यान या प्रसंगी आपलं मनोगत व्यक्त करताना ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी गणेशोत्सवानिमित्त नागरिकांना शुभेच्छा दिल्या। पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा विविध उपक्रम प्रभावीपणे राबवत असून गुन्हेगार निर्माण होऊ नयेत यासाठी पहाट हा उपक्रम यशस्वी ठरत असल्याचं त्यांनी म्हटलं। पोलीस अधीक्षक यांचे जे सोशल त्यांचा व्ह्यू आहे त्या माध्यमातून आमच्या विभागाकडून आता त्याच्या पुढे जाऊनही काही कामं हाती घेतलेली आहेत। त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं उपक्रम जर असेल तर गुन्हेगारांना फक्त अटक करून त्यांना तो गुन्हा उघडकीस आणणं एवढंच न पाहता ती गुन्हेगारी का होते, गुन्हेगारीच्या मुळापर्यंत पोहोचून ती मुळातून उखडून काढण्यासाठी त्यांना मुख्य प्रवाहात आणणं आवश्यक आहे या विचाराने झपाटून जाऊन आमच्या पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी सरांनी पहाट हा उपक्रम हाती घेतलेला आहे। यामध्ये ज्यांच्यावरती यापूर्वीचं गुन्हेगारी रेकॉर्ड आहे अशा लोक आहेत किंवा त्यांच्या वस्त्या आहेत त्या वसाहती आयडेंटिफाय करणं, त्याच्यामध्ये त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांना असणाऱ्या शासकीय योजनांचा लाभ भेटावा, त्यांना रोजगार मिळावा आणि रोजगार आणि उत्पन्नाचं साधन भेटलं की ते गुन्हेगारीकडे वळणार नाहीत हा व्ह्यू समोर ठेवून लहान मुलापासून ते त्यांच्या कुटुंबातील कर्त्या व्यक्तीपर्यंत प्रत्येकाला कशा पद्धतीने सेटल केलं जाईल आणि त्यासाठी शासनाच्या सर्व विभागांच्या योजना त्यांच्यापर्यंत कशा पोचल्या जातील याच्यामधील समन्वयकाची भूमिका पोलिसांनी बजावावी अशा पद्धतीचं काम हाती घेतलेलं आहे। आषाढी वारीत AI सारख्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला। यामुळे वारकऱ्यांना भाविकांना वारी ही अधिक सुविधाजनक ठरली असल्याचं संजय जगताप यांनी सांगितलं। त्यानंतर आषाढी वारीच्या दरम्यान SP सरांच्या मार्गदर्शनाखाली आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून AI तंत्रज्ञानाचा पहिल्यांदाच महाराष्ट्र पोलिसांनी वापर केला आणि त्यामधून प्रत्येक भाविकाला सुखकरपणे आषाढी वारीमध्ये सहभागी होता आलं, अपघातमुक्त वारी राबवता आली, त्याचप्रमाणे प्रत्येकाला व्यवस्थित दर्शन घेता आलं। हा उपक्रम राबवताना प्रत्येक स्तरावरती काम करण्यात आलं, मग डेडिकेटेड कंट्रोल रूम असो, एकेरी दर्शनाचा मार्ग असो, याबरोबरच लोकांच्या गर्दीचं व्यवस्थापन आणि ते सुद्धा तंत्रज्ञानाचा वापर करून अशा पद्धतीने काम झालेलं आहे। आणि हे करताना आमचा वारकरी हा सावलीतून चालत आला पाहिजे आणि त्याला चांगला ऑक्सिजन मिळावा म्हणून हरितवारी हा उपक्रम राबवला। त्या उपक्रमांतर्गत साधारणतः सरांच्या मार्गदर्शनाखाली विविध NGOज आहेत किंवा विविध गावामधील नागरिक आहेत यांच्या मदतीने मोठ्या प्रमाणात दुतर्फा वृक्षारोपण केलेलं आहे आणि ती झाडं संगोपनासाठी विविध संस्था व्यक्ती यांना दत्तक देण्यात आलेली आहे। यासह ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेनं आषाढी वारीत आपली एक महत्त्वाची भूमिका पार पाडली। या माध्यमातून जवळपास 30 लाखांचा मुद्देमाल भाविकांना परत करण्यात आला।
यातून त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळं समाधान दिसल्याचं वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी म्हटलं. वागीच्या दरम्यान साधारणतः 30 लाखाचा मुद्देमाल आम्ही पकडून संबंधित आरोपींना अटक करून पिक पॉकेटिंग होणार नाही याची दक्षता घेतली. त्यांच्यावरती प्रतिबंधक कारवाई केली आणि त्या सर्व त्यांच्या वस्तू त्यांना त्याच वेळी परत करण्यात आलेल्या आहेत. म्हणजे वारकऱ्यांच्या अशा भावना होत आहे की माझी वस्तू इथं चोरीला गेलेली काही वेळामध्ये मला परत मिळते, हा असा अनुभव त्यांनी पहिल्यांदाच घेतला आणि त्यांनी तो समाधान पण व्यक्त केलेला. यावेळी सचिव महेश येमूल, खजिनदार बाबू चिप्पा, राजेश कानडे, महेश उंडाळे, कृष्णा रेळेकर, दिनेश शिंदे आदींची उपस्थिती होती.